नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या आपल्या पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मित्रांनो, मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आज सकाळी जेव्हा तुमचा अलार्म वाजला तेव्हा तुमचा पहिला विचार काय होता? अरे यार, परत सकाळ झाली, परत तेच ट्रॅफिक, तोच बॉस, तीच कटकट. की तुमचा विचार असा होता, वाह, एक नवीन दिवस, एक नवीन संधी, आज काहीतरी भारी करायचंय. या दोन विचारांमधला जो फरक आहे ना, तोच फरक तुमच्या बँक बॅलन्समध्ये, तुमच्या आरोग्यामध्ये आणि तुमच्या नात्यांमध्ये दिसतो. आणि याच फरकाला एका सुंदर शब्दात बांधलंय लेखक जेफ केलर यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकात, ज्याचं नाव आहे ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. दृष्टिकोन हेच सर्व काही आहे. जेफ केलर हे मुळात एक वकील होते. त्यांच्याकडे पैसे होते, प्रतिष्ठा होती, पण ते आतून प्रचंड दुःखी होते. त्यांना त्यांचं वकिलीचं काम आवडत नव्हतं. रोज सकाळी उठणं त्यांच्यासाठी एक शिक्षा होती. शेवटी त्यांनी ठरवलं की आपला दृष्टिकोन बदलायचा. त्यांनी स्वतःवर काम केलं आणि वकिली सोडून ते एक मोटिवेशनल स्पीकर बनले. आज आपण या पुस्तकाचं नुसतं वरवरचं वाचन नाही करणार, तर आपण याचं सखोल विश्लेषण करणार आहोत. या पुस्तकात त्यांनी दृष्टिकोन बदलण्यासाठी 3 साध्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या सांगितल्या आहेत. थिंक, स्पीक आणि ॲक्ट. विचार, शब्द आणि कृती. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. पहिली पायरी आहे थिंक, विचार करणे. जेफ केलर इथे खूप भारी उदाहरण देतात, ज्याला ते म्हणतात मनाची खिडकी, द विंडो ऑफ द माइंड. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपली मनाची खिडकी एकदम स्वच्छ असते. आपण चालताना पडलो तरी हसून पुन्हा उठतो. आपण जगाकडे कुतूहलाने बघतो. पण जसे आपण मोठे होतो तशी या खिडकीवर नकाराची, अपयशाची, लोकांच्या टीकेची आणि निराशेची धूळ साचायला लागते. मला हे जमणार नाही, माझं नशीबच खराब आहे, सगळे लोक मतलबी असतात. ही धूळ इतकी साचते की आपल्याला बाहेरचं सुंदर जग, नवीन संधी आणि यश दिसतच नाही. आपल्याला सगळीकडे अंधार दिसतो. जेफ केलर म्हणतात, तुमचं आयुष्य बदलण्याची पहिली पायरी म्हणजे ती मनाची खिडकी पुसून स्वच्छ करणं. तुम्ही कधी विचार केलाय का, तुमचे विचार हे का चुंबकासारखे असतात? जर तुम्ही सतत गरिबीचा, आजारपणाचा आणि दुःखाचा विचार करत असाल तर तुम्ही त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात खेचून आणाल. इंग्रजीत एक अत्यंत गाजलेलं वाक्य आहे, यू बिकम व्हॉट यू थिंक अबाउट. म्हणजे तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. त्यामुळे मित्रांनो, आजपासून सर्वात आधी स्वतःच्या विचारांवर पहारा ठेवायला शिका. तुमच्या खिडकीवरची धूळ साफ करा. आता वळूयात दुसऱ्या पायरीकडे, स्पीक किंवा भाषा. तुम्ही स्वतःशी आणि जगाशी काय बोलता? मला सांगा, जेव्हा तुम्हाला कोणी विचारतं, काय भावा, कसा आहेस, तेव्हा तुमचं उत्तर काय असतं? ठीक आहे यार, चाललंय आपलं, काय सांगायचं, सगळा वैताग आहे, किंवा बघतोय कसं तरी ढकलतोय आयुष्य. ओळखीचं वाटतंय ना हे? आपण सगळेच कधी ना कधी असं बोलतो. पण जेफ केलर म्हणतात की तुमचे शब्द हे तुमच्या भविष्याची भविष्यवाणी किंवा प्रॉफेसी असतात. जेव्हा तुम्ही म्हणता मी थकलोय, तेव्हा तुमचं मेंदू तुमच्या शरीराला तसाच सिग्नल देतं आणि शरीर खरोखर अजून थकल्यासारखं वागायला लागतं. तुमचे शब्द तुमच्या भावनांवर आणि तुमच्या कृतीवर थेट परिणाम करतात. लेखक म्हणतात, पुढच्या वेळी कोणी विचारलं कसा आहेस, तेव्हा उत्तर द्या, एकदम उत्तम, फॅन्टॅस्टिक किंवा जबरदस्त. सुरुवातीला हे खोटं वाटेल, पण जेव्हा तुम्ही असे पॉझिटिव्ह शब्द वापरता तेव्हा तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारते. याच भागात लेखक एका भयंकर आजाराबद्दल बोलतात, जो आपल्यापैकी 90% लोकांना जडलाय. तो आजार म्हणजे तक्रार करणे, कंप्लेनिंग. आपण सतत तक्रार करतो. पावसाळा आला की चिखलाची तक्रार, उन्हाळा आला की उकाड्याची तक्रार, बॉसची तक्रार, बायको किंवा नवऱ्याची तक्रार, सरकारची तक्रार. मित्रांनो, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे तुमच्याकडे असलेल्या दुःखाचं आणि अपयशाचं मार्केटिंग करणं. कोणालाही रडत राहू लोकांसोबत राहायला आवडत नाही. जर तुम्ही सतत तक्रार करत असाल तर पॉझिटिव्ह आणि यशस्वी लोक तुमच्यापासून लांब पडतील. एक प्रयोग करून बघा. पुढचे 24 तास, फक्त 24 तास कोणत्याही गोष्टीची तक्रार करायची नाही असं ठरवा. ट्रॅफिक लागलं, ठीक आहे, एखादं छान पॉडकास्ट ऐकेन. काम वाढलं, ठीक आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. ज्या क्षणी तुम्ही तक्रार थांबवता त्या क्षणी तुम्हाला संधी दिसायला सुरुवात होते.
आता आपण आलोय शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या पायरीवर, ॲक्ट, कृती. फक्त चांगला विचार करून आणि चांगले शब्द वापरून तुम्ही यशस्वी होणार नाही जर तुम्ही मैदानावर उतरून कृती केली नाही. देवसुद्धा त्याच लोकांना मदत करतो जे स्वतःची मदत करतात. या कृतीमध्ये लेखक एका गोष्टीवर खूप जोर देतात, ती म्हणजे तुमची संगत, असोसिएशन. तुम्ही त्या 5 लोकांची सरासरी असता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा सर्वात जास्त वेळ घालवता. जेफ केलर माणसांचे 2 प्रकार सांगतात. एक, टॉक्सिक पीपल, विषारी लोक. हे ते लोक आहेत जे तुमच्या स्वप्नांची चेष्टा करतात, ज्यांना स्वतः आयुष्यात काही करायचं नसतं आणि ते तुम्हालाही काही करू देत नाहीत. लेखक त्यांना एनर्जी वॅम्पायर्स म्हणतात. ते तुमची ऊर्जा शोषून घेतात. नरिशिंग पीपल, पोषण करणारे लोक. हे ते लोक आहेत जे तुम्हाला प्रोत्साहन देतात. तू करू शकतोस, पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणतात. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आजच त्या विषारी लोकांपासून लांब राहा. जरी ते तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक असले तरीही त्यांच्यासोबतचा वेळ कमी करा आणि चांगल्या लोकांच्या शोधात राहा. आणि जाता जाता या पुस्तकातला माझा सर्वात आवडता मुद्दा, भीतीचा सामना करा. फेस युअर फिअर्स. आपण सगळेच आपल्या एका कम्फर्ट झोनमध्ये अडकलो आहोत. आपल्याला नवीन काहीतरी करायची भीती वाटते. नोकरी बदलायची भीती, नवीन बिझनेस सुरू करायची भीती, स्टेजवर बोलायची भीती. पण मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकत नाही तोपर्यंत तुमची ग्रोथ म्हणजे वाढ शक्य नाही. भीती वाटत असेल तरीही ती गोष्ट करा, कारण भीती ही फक्त तुमच्या मनात असते, वास्तवात नाही. तर मित्रांनो, ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग या पुस्तकाचा हाच तो मास्टर क्लास आहे. थोडक्यात सांगायचं तर, 1. तुमचे विचार बदला, थिंक. मन स्वच्छ ठेवा, दूरदृष्टीने विचार करा, सकारात्मक चिंतन करा. 2. तुमचे शब्द बदला, स्पीक. तक्रार करणं थांबवा आणि उत्साहात बोला. तुमचे शब्द हे तुमच्या भविष्याचे पडसाद असतात, त्यामुळे ते नेहमी विजयी असावेत. 3. तुमची कृती बदला, ॲक्ट. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि भीतीवर मात करा. दृष्टिकोन हा तुमचा सर्वात चांगला मित्र किंवा सर्वात भयंकर शत्रू असू शकतो. चॉईस फक्त आणि फक्त तुमचा आहे. मित्रांनो, जेफ केलर यांचं हे आयुष्य बदलणारं पुस्तक तुम्ही नक्की वाचा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला? तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपासून कोणता दृष्टिकोन बदलणार आहात हे मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा, कारण चांगली विचारसरणी इतरांना दिल्याने वाढते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि नवीन विचारासोबत. तोपर्यंत सकारात्मक रहा, काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.